नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत उद्यापासून महिलांना एसटीचे डबल तिकीट लागणार। हाफ तिकीट बंद, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एसटी प्रवास सवलतींबाबतचे नवे नियम। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत। यापुढे या सवलतींचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना महामंडळाने दिलेले ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य आहे। यामुळे प्रवासाच्या सवलत योजना अधिक पारदर्शकपणे आणि योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे। महिलांसाठी 50% प्रवास सवलत। मार्च 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनेनुसार महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये उदाहरणार्थ साधी, मिनी, निम आराम, शिवशाही स्लीपर 50% सवलत दिली जाते। मात्र आता यापुढे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत। यापुढे महिला प्रवाशांना 50% सवलतीचा लाभ घेण्यासाठी एसटी महामंडळाने जारी केलेले ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल। जर हे ओळखपत्र नसेल तर त्यांना पूर्ण तिकीट काढावे लागेल। राज्याबाहेर प्रवास करताना ही सवलत महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच लागू होईल। सीमेनंतरच्या प्रवासासाठी संपूर्ण तिकीट दर भरावा लागेल। काही शहरांतर्गत मार्गावर उदाहरणार्थ पनवेल ठाणे ही सवलत लागू होणार नाही, त्यामुळे अशा मार्गावर पूर्ण तिकीट लागेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास सवलती। ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतींमध्येही काही बदल करण्यात आले आहेत। 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना, पुरुष आणि महिला एसटी प्रवासात 50% सवलत दिली जाते। 75 वर्षावरील नागरिकांना एसटी मधून 100% मोफत प्रवास करण्याची सुविधा आहे। या दोन्ही गटातील प्रवाशांना त्यांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एसटी महामंडळाने जारी केलेले ओळखपत्र सोबत ठेवणे आता अनिवार्य आहे। हे ओळखपत्र नसल्यास त्यांना कोणताही सवलतीचा लाभ मिळणार नाही आणि त्यांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागेल। नवे नियम लागू करण्यामागील कारणे। एसटी महामंडळाने हे नवे नियम काही महत्त्वाच्या उद्देशांसाठी लागू केले आहेत। पारदर्शकता। सवलतींचा लाभ केवळ पात्र व्यक्तींनाच मिळावा यासाठी ही ओळखपत्रे उपयोगी ठरतील। प्रशासकीय सोय। या नियमांमुळे महामंडळाला प्रवाशांची अचूक नोंद ठेवणे सोपे जाईल, ज्यामुळे भविष्यातील योजनांचे योग्य नियोजन करता येईल। उत्पन्न व्यवस्थापन। प्रवाशांची संख्या आणि सवलतींमुळे होणाऱ्या खर्चाचा नेमका अंदाज या नियमांमुळे महामंडळाला घेता येईल। या नवीन नियमांमुळे एसटीतून प्रवास करताना सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकरच एसटी महामंडळाचे ओळखपत्र काढून घ्या। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।